अखेर महायुतीचं खाते वाटप ठरलं। गृह महसूल सार्वजनिक बांधकाम खातं भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे आणि अर्थ खातं आणि महिला बालविकास खातं अजित पवारांकडे राहणार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस। विधानसभेत आज बीड आणि परभणीच्या घटनेवर चर्चा होणार। मुख्यमंत्री काय आदेश देणार याकडे लक्ष। महाविकास आघाडीचे नेते आज बीड परभणीचा दौरा करणार। दोन्ही ठिकाणच्या घटनांचा नेते मंडळी आढावा घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांना घशाचा संसर्ग। पवार दिल्लीला गेल्याची बातमी चुकीची। सुनील तटकरेंची माहिती। आजपासून अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार। विधान परिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे अर्ज दाखल करणार। एक्सवर पोस्ट करत महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले। नाराज छगन भुजबळांचा अजित पवारांवर थेट हल्ला। निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार। पवारांच्या पक्षात मान होता, आता चुकीची वागणूक। भुजबळांची खंत। छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता मेळाव्याचं आयोजन। भुजबळ शक्ती प्रदर्शन करणार। भूमिकेकडेही लक्ष। विधिमंडळात केवळ 10 फूट अंतरावर असतानाही उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची भेट टळली। गर्दीमध्ये असल्यानं दोघांचं एकमेकांकडे लक्ष गेलं नाही। पटोलेंचं स्पष्टीकरण। आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात। जानेवारीमध्ये विद्यार्थी नोंदणी तर मार्च महिन्यामध्ये लॉटरी जाहीर होणार। शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी परभणी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात। 22 डिसेंबरपर्यंत कलाविष्काराचा सुरेल संगम अनुभवायला मिळणार। मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात। कुलाब्यासह भायखळ्यातील हवा अतिशय खराब श्रेणीत, तर वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगरमध्येही हवेचा दर्जा खालावला। तिसऱ्या कसोटीच्या 5व्या दिवशीही पावसाचा व्यत्यय। भारताचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला। ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।